मुंबईतील 12 विभागात आजपासून पाणी कपात. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामामुळे होणार पाणीबाणी. शेतकरी मोर्चा मुंबईच्या दिशेनं. लाल वादळ 48 तासात मुंबईत धडकणार. श्रीरामपुरातील गळलिंब जिल्हा परिषदेची शाळाच विकली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेच्या जागेची परस्पर विक्री. मुख्यमंत्री आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ. किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. आंदोलकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार किसान सभेची भूमिका. बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा. खासदार नरेश म्हस्केंचे रवींद्र चव्हाणांना पत्र. शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष नाही, स्पर्धाही नाही. बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. महायुतीचं ठरेना. मुंबईला महापौर मिळेना. मुंबईच्या महापौर पदाबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच. मुंबईचा महापौर भाजपाचा होणार की नाही. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम वाढला. चर्चा झाल्यानंतर महापौर ठरवू म्हणाले फडणवीस. गटनोंदणीच्या नावाखाली वेळ घालवू नका. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची गटनोंदणी अजूनही नाहीच. गटनोंदणीचा शिवसेनेचा निर्णय लांबणीवर. भाजपाच्या ओंजळीनं पाणी प्यायचं नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाची ठाम भूमिका. मुंबई पालिकेमध्ये शिवसेना वेगळीच. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीत गॅझेट संदर्भात चर्चा. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी फासलं काळं. 40 गावातील शिक्षण संस्थेतील बेकायदा सभासद नोंदणीबाबत आरोप प्रत्यारोप. शिक्षण संस्थेची SIT मार्फत चौकशी करणार. आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती 2 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध. 10 पंचायत समिती सदस्य बिनविरोध. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी आली समोर.